नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहतोय इंजिनिअरिंग सेम 4 मधील फर्स्ट चॅप्टर तो म्हणजे मॅट्रायसेस. खरं तर याच्या आधी 11-12 मध्ये असेल किंवा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेकंड सेम मध्ये आपण मॅट्रायसेस बद्दल खूप माहिती घेतलेली आहे. परंतु तरी सुद्धा आता आपण काही ॲडव्हान्स लेव्हलवरचे मॅट्रायसेस पाहणार आहोत, जे की कंपॅरेटिव्हली खूपच ईझी आहे. याच्यामध्ये आपल्याकडे काही पॉइंट्स आहेत जसे की आयगन व्हॅल्यू फाइंड आउट करणं, आयगन वेक्टर्स फाइंड आउट करणं, कॅले हॅमिल्टन थिअरम ज्याला आपण सीएचटी पण म्हणतो किंवा एखादा मॅट्रिक्स डायगोनलायझेबल आहे की नाही हे फाइंड आउट करणं, नसेल तर त्याला डायगोनलाइज करणं आणि ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स फाइंड आउट करणं. फक्त एवढंच आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचं आहे. या चॅप्टरचा जो पार्ट 2 असणार आहे त्याच्यामध्ये अजून आपण बाकीच्या गोष्टी पाहणार आहोतच, पण सध्या पार्ट 1 मध्ये आपल्याला हेच करायचं आहे. तर हा जो चॅप्टर आहे तर हा लिनियर अल्जेब्रा पार्ट 1 याच्यामध्ये येतो. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयगन व्हॅल्यूज काय आहे, आयगन वेक्टर्स काय आहे, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही डायगोनलाइज इझिली करू शकता. म्हणजे आयगन व्हॅल्यू एकदा का तुम्हाला आलं की बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आरामात येतील. सो आता आपण सुरुवात करणार आहोत आयगन व्हॅल्यूज म्हणजे काय हे जाणून घेण्यापासून. सो लेट अस स्टार्ट विथ आयगन व्हॅल्यूज. सो बेसिकली हे नेमकं काय आहे, तर आयगन व्हॅल्यूज हे आहे एका इक्वेशनचे रूट्स. म्हणजेच काय की तुम्ही इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट केले असतील, ते रूट्स म्हणजेच आहे आयगन व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक इक्वेशन आहे लॅम्बडा स्क्वेअर मायनस 4 लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू 0. आता याचे रूट्स जर आपण फाइंड आउट करायचं म्हटलं तर -1, 5 असे काही आपले रूट्स येतील. जसं की आपल्याकडे सिंपल इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5. याचे रूट्स आपण x1 इज इक्वल टू -1, x2 इज इक्वल टू 5 असं फाइंड आउट करतो. सिमिलरली एक्स जसं तिथे व्हेरिएबल होतं तसं या ठिकाणी लॅम्बडा व्हेरिएबल आहे, कारण आपण आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय जे आपण लॅम्बडाने रिप्रेझेंट करून दाखवतो. ठीक आहे. सो या ठिकाणी -1 आणि 5 हे काय आहेत आपले आयगन व्हॅल्यूज आहेत या इक्वेशनचे. आता हे लॅम्बडा 1 झालं -1 आणि लॅम्बडा 2 झालं 5. अशा पद्धतीने दोन रूट्स जे आहेत किंवा आयगन व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला मिळालं. हे तर झालं इक्वेशनचे रूट्स. पण आता तर आपण काय पाहतोय, आपण पाहतोय मॅट्रायसेस. त्याचे कशा पद्धतीने आयगन व्हॅल्यूज काढायचे. सो जे मॅट्रिक्स आहे त्याला आपण एका इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. आता हे इक्वेशन म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे त्याचे आपण रूट्स फाइंड आउट करतो, आता जसे आपण फाइंड आउट केले त्याचप्रमाणे. आणि हे रूट्स म्हणजेच काय आहे, तर आपले आयगन व्हॅल्यूज आहेत. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज काढतो. आता हे कॅरेक्टर इक्वेशन काढणं हा मेन इश्यू आहे. जर तुम्हाला एकदा का हे फाइंड आउट करता आलं की तुम्ही रूट्स आरामात काढू शकता, म्हणजेच आयगन व्हॅल्यूज आरामात काढू शकता. आता आपल्याकडे मॅट्रिक्स दोन प्रकारचे असतात, 2x2 चा मॅट्रिक्स आणि 3x3 चा मॅट्रिक्स. आता जर म्हणजे या चॅप्टरसाठी आपण पाहतोय. सो आता सगळ्यात पहिली गोष्ट 2x2 च्या मॅट्रिक्सचं कॅरेक्टरिक इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे त्यासाठी. आधी आपण एक फॉर्म्युलाच बघूया एक्झाम्पल पाहण्याआधी. सो बेसिकली फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा स्क्वेअर ऑल्टरनेट प्लस मायनस साइन द्यायचा आहे. सो प्लस लॅम्बडा स्क्वेअर मायनस येणार आहे या ठिकाणी ट्रेस एलिमेंट्सचं सम. आता हे ट्रेस एलिमेंट्स काय आहे हे सगळं आपण पुढे बघणार आहोत. पण तुम्हाला ट्रेस एलिमेंट्स नसेल माहिती तर आपण घेऊया सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स. म्हणजेच काय, जे कुठलं आपल्याकडे मॅट्रिक्स असेल, फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी घेते की ए मॅट्रिक्स आपल्याकडे आहे. तर ए चे सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स प्लस या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. हे आपलं काय बनलं, इक्वेशन बनलं. ठीक आहे. आता ए मी या ठिकाणी कुठला तरी एखादा मॅट्रिक्स घेतलेला आहे. आता बघा याच्या अकॉर्डिंगली आपण एखादं क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इथे माझा लॅम्बडा लिहायचा राहिला होता. सो एखादा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया, सो तुम्हाला आयडिया मिळेल. आता बघा 2x2 चा मॅट्रिक्स आपण एक एक्झाम्पल साठी घेतोय. सो दॅट जसे की 1 2 3 4 असं आपण इथे लिहूया आणि आता आपण सॉल्व्ह करूया. सो इनिशियली तर लॅम्बडा स्क्वेअर आहे असं येईल. ठीक आहे. डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय, हा 1 आणि हा 3 हे काय आहेत, डायगोनल एलिमेंट्स आहेत. यांचं सम आता आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने डायगोनल एलिमेंट्स घ्यायचे आहेत, उलटे नाही घ्यायचे आहेत. टुवर्ड्स डाऊनवर्ड्स राईटवर्ड्स आपण जातोय, राईटकडे डाऊनवर्ड्स आपण जातोय आणि हे एलिमेंट्स घ्यायचे आहेत. लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 प्लस 1 काय बनणार, आता इथे 4 लॅम्बडा बनणार. ठीक आहे. प्लस डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट कसं काढतात आय होप तुम्हाला माहिती आहे. 1 इंटू 3 मायनस 2 इंटू 4 हे जे येईल ते आपलं असणार आहे डिटर्मिनंट. सो या ठिकाणी काय बनतं आहे -5. सो डिटर्मिनंट काय आला या ठिकाणी -5. सो आपलं इक्वेशन काय बनेल, लॅम्बडा स्क्वेअर मायनस 4 लॅम्बडा मायनस 5 इज इक्वल टू 0. आता याचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो तुम्ही कॅल्सीचा यूज करून फाइंड आउट करा किंवा तुम्ही असे पण फाइंड आउट करू शकता. रूट्स काय येईल, -1 आणि 5. सो लॅम्बडा इज इक्वल टू आलं -1, 5. लॅम्बडा 1 इज -1, लॅम्बडा 2 इज 5. अशा पद्धतीने दोन आयगन व्हॅल्यूज जे आहेत तर ते आपल्याला मिळालेले आहेत. हे झाले आपले आयगन व्हॅल्यूज. आता हे तर आपण 2x2 च्या मॅट्रिक्स साठी पाहिलं. आता 3x3 च्या मॅट्रिक्स साठी कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, जास्त काही चेंजेस नाहीयेत, खूप इझिली आपण करू शकतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे कारण याच्या अकॉर्डिंगच आपण हे सगळं फाइंड आउट करू शकतो. सो बेसिकली हा बेस आहे.
आता 3/3 साठी बघा एक कुठला तरी ए मॅट्रिक्स आपण घेतोय जो की 3/3 चा आहे. आता याचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं होईल तर लॅम्बडा क्यूब 3/3 असल्यामुळे क्यूबिक इक्वेशन आहे. लॅम्बडा क्यूब मायनस आता या ठिकाणी काय येणार आहे डायगोनल एलिमेंट्स जे आहेत तर त्यांचं सम. तर सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स किंवा सम ऑफ ट्रेस एलिमेंट्स हे पण तुम्ही लिहू शकता. ऑफ ए लॅम्बडा स्क्वेअर ऑल्टरनेट प्लस मायनस साईनमुळे परत प्लस साईन आणि या ठिकाणी येणार आहे सम ऑफ मायनर्स. आता हे मायनस काय असतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सम ऑफ मायनर्स पण कुठले मायनर्स अलॉंग द डायगोनल. ठीक आहे. सो त्या मॅट्रिक्सचं जे काही डायगोनल असेल त्याच्या अलॉंग आपण मायनर्स फाइंड आउट करणार आहोत. तसं आपल्याला 11-12 ला होतंच पण तरीही आपण बघणार आहोत. मल्टिप्लाय बाय लॅम्बडा जसं असेल तसं ॲज युजुअल आहेच. मायनस या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. तर हे आपलं ऍक्च्युअल इक्वेशन बनलेलं आहे. आता याच्या अकॉर्डिंगली आपण सॉल्व्ह करणार आहोत. मायनर्स बद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच. सो बघा एक आपण एक्झाम्पल घेऊया सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल की आपण हे क्वेश्चन्स कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो. ठीक आहे. So let us take one example. -2, -5, -9, -9, -10, -21, 5, 7, 14 अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. थोडंसं अवघड एक्झाम्पल दिसतंय बट ठीक आहे आपण तरी पण सॉल्व्ह करूया. सो आता बघा या ठिकाणी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे लॅम्बडा क्यूब लिहायची. डायगोनल एलिमेंट्स आहेत -2, -10, 14 यांचं आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन जे की मिळणार आहे आपल्याला 2. सो या ठिकाणी 2 काय आलं आपलं सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स इंटू लॅम्बडा स्क्वेअर आहे असं प्लस घ्यायचं आहे मायनस. आता आपले जे डायगोनल एलिमेंट्स आहेत म्हणजे -2, -10, 14 यांचे मायनर्स काढायचे आहेत. जेव्हा आपण -2 चा मायनर काढणार तेव्हा त्याच्या रो मधले आणि कॉलम मधले एलिमेंट्स जे आहेत ते नाही अज्युम करायचे. म्हणजे फक्त जे ते सोडून उरलेले एलिमेंट्स आहेत त्यांचा आपण डिटर्मिनंट काढणार. म्हणजे -10, 7, -21, 14 यांचा डिटर्मिनंट जेव्हा आपण काढू तेच असणार आहे मायनर ऑफ -2. सिमिलरली -10 जेव्हा आपण मायनर काढणार तेव्हा आपण त्याच्या रो मधले आणि कॉलम मधले एलिमेंट्स एक्सक्लूड करून उरलेले काढणार आहोत. आता हे बघा कसं काढतोय आपण -10 इंटू -14 -7 इंटू -21 हे काय झालं -2 चं मायनर. सिमिलरली -10 चं आणि 14 चं मायनर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता 10 चं जेव्हा आपण फाइंड आउट करू तेव्हा त्याची रो आणि त्याचं कॉलम आपण एक्सक्लूड करणार. सो हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी मायनरचं ॲडिशन करायचं आहे. 3 मायनर्स तुम्हाला मिळतील. मल्टिप्लाय बाय लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. तुम्हाला डिटर्मिनंट कसं काढायचं हे पण माहिती असेल. नसेल तर आपण इक्वेशन लिहूया. इव्हन तुम्ही कॅल्सीने पण डिटर्मिनंट लगेचच फाइंड आउट करू शकता. पण तरी पण एक आपली ट्रेडिशनल मेथड माहिती असावी. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -2 मल्टिप्लाय बाय -10 इंटू 14 -7 इंटू -21. -9 करायचं आहे -9 होईल या ठिकाणी. त्याचे रोचे आणि कॉलमचे सोडून जे उरलेले आहेत ते -5 इंटू 14 -7 इंटू -9. ठीक आहे. आता नेक्स्ट उरलेला आहे 5 इंटू करायचं आहे आपल्याला -5 इंटू 14 मायनस करायचं आहे आपल्याला 7 इंटू -9. तर अशा पद्धतीने आपण जे एलिमेंट्स आहेत तर त्यांचं डिटर्मिनंट फाइंड आउट केलेलं आहे. याचं जे काय आन्सर येईल ते तुमचं डिटर्मिनंट असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. एक इक्वेशन मिळेल जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की तुमचं इक्वेशन काय आलं किंवा तुम्ही डायरेक्टली रूट्स पण सांगू शकता. हे तुम्ही रूट्स जे आहेत तर ते कॅल्सीमधून फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल अजून एक बघूया 3/3 चंच. कारण 2/2 तर इझी आहे. आपण आता 3/3 चं अजून एक एक्झाम्पल बघूया पूर्ण सॉल्व्ह करूया. जसं तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व्ह करणार आहात त्याप्रमाणे. सो दॅट तुम्हाला एक आयडिया मिळेल. यासाठी हे फॉर्म्युले खूप जास्त महत्त्वाचे आहेत 2/2 चे आणि 3/3 चे कारण हेच बेसिक स्टेप असणार आहे आयगन वेक्टरसाठी सुद्धा. तुम्हाला आयगन व्हॅल्यू काढून मगच आयगन वेक्टर काढायचे असतात. सो बघा 3/3 चं अजून एक इक्वेशन आपण घेऊया ज्याचे आपण आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहोत. सो आपल्याकडे इक्वेशन आहे 2, 1, 1, 2, 3, 2, 1, 1, 2. सिंपल एक्झाम्पल आहे. आता याचं आपण बनवूया कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. सो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे लॅम्बडा क्यूब मायनस या ठिकाणी येणार आहे सम ऑफ ट्रेस एलिमेंट्स. हे तुम्हाला एक्झाममध्ये पण असंच फॉर्म्युला लिहायचं आहे. सो नीट लक्षात ठेवा इंटू लॅम्बडा स्क्वेअर या ठिकाणी आलं प्लस सम ऑफ येणार आहे आपल्याकडे मायनर्स अलॉंग द डायगोनल. ठीक आहे. मायनस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. या ठिकाणी काय आलं पाहिजे आता बघा. सो लॅम्बडा क्यूब आहे असंच येणार आहे इथे मायनस ट्रेस एलिमेंट्स 2 + 3 + 2 इज इक्वल टू 7. सो 7 इंटू लॅम्बडाचा स्क्वेअर जे की मी इथे लिहायचं विसरली आहे. सो लॅम्बडा आपण इथे टाकूया. वरती तर आपण लिहिलेलं आहेच ऑलरेडी लॅम्बडा स्क्वेअर आणि लॅम्बडा. नेक्स्ट आता बघा इथे की 7 लॅम्बडा स्क्वेअर आलं प्लस या ठिकाणी येणार आहे सम ऑफ मायनर्स. आता 2 हा आपला फर्स्ट डायगोनल आहे त्याचे मायनर्स काढायचे आहेत. तर काय होतील M11 इज इक्वल टू म्हणजेच 2 M11 रिप्रेझेंट्स फॉर 2
3 इंटू 2 मायनस येणार आहे 2 इंटू 1. सो हे जेव्हा आपण फाइंड आउट करू ते त्याचं काय असणार आहे, मायनर असणार आहे. सो 3 2s आर 6 मायनस 2 1s आर 2 इज इक्वल टू 4. आता नेक्स्ट आहे बघा 3 एलिमेंट आहे आपला डायगोनल एलिमेंट. आता हा जो 3 आहे तो आपण कसा लिहू शकतो, M23 असं आपण लिहू शकतो, सॉरी M22 असं आपण लिहू शकतो. सो M22 साठी बघा 3 ला जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा त्याच्या रोज आणि कॉलम्स मधले एलिमेंट एक्सक्लूड करायचे. काय उरलं 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 1. सो 4 मायनस 1 3. आता लास्ट कोण उरलेला आहे 2, दॅट इज M33 इज इक्वल टू त्याचे रोज आणि कॉलम्स जे आहेत तर ते आपण एक्सक्लूड करायचे आहेत आणि जे उरलेलं असेल त्याचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे. म्हणजे 2 इंटू 3 मायनस 2 इंटू 1 हे आपल्याला काय देईल, 4 देत आहे. सो 4 प्लस 4 प्लस 3 म्हणजे 8 प्लस 3 इज इक्वल टू 11. सो या ठिकाणी सम ऑफ मायनर्स काय येईल 11. नेक्स्ट आता आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. सो एक तर तुम्ही कॅल्सीने फाइंड आउट करा किंवा आता आपण असंच मॅन्युअली फाइंड आउट करूया. 2 ब्रॅकेटमध्ये येणार आहे 3 इंटू 2 मायनस 2 इंटू 1. सो इट विल गिव्ह यू 6 मायनस 2. त्यानंतर नेक्स्ट टर्मसाठी येणार आहे -2. त्याचे रोज आणि कॉलम्स एक्सक्लूड करायचे आहे. 2 इंटू 1 1, सॉरी 2 इंटू 2 2 मायनस 1 प्लस 1 इंटू 2 मायनस 3. सो हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जे आन्सर मिळणार आहे ते आता आपण बघतोय. सो यू विल गेट 8 मायनस 2 मायनस 1. इथे आन्सर येणार आहे आपलं दॅट इज 5. सो 5 आलं आपलं डिटर्मिनंट. सो आता आपल्याला हे काय करायचं आहे, आपल्या इक्वेशन मध्ये लिहायचं आहे डिटर्मिनंटच्या जागी 5. सो हे झालं आपलं फुल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता हे एक तर तुम्ही कॅल्सीमध्ये टाकून याचे रूट्स फाइंड आउट करा. तर याचे रूट्स काय येणार आहेत, λ1 इज इक्वल टू 1, λ2 5 येणार आहे या ठिकाणी. बट अगेन आपल्याला 3 रूट्स पाहिजेत आणि जेव्हा अशा प्रकारे सिच्युएशन येईल की जेव्हा तुम्हाला कॅल्सीमधून 5 आणि 1 एवढंच मिळते पण रूट्स 3 पाहिजे, तेव्हा जो लास्टचा रूट असतो, आता या ठिकाणी लास्टचा रूट काय आहे 1, तो रिपीट होतो, तो रिपीट लिहायचा. म्हणजे λ1 इज 5, λ2 इज 1, λ3 इज ऑल्सो 1. तर अशा पद्धतीने कॅल्सीमध्ये 3 रूट्स नाही दिले जात कधी कधी, कारण सेम रूट असतं. सो रिपीटेड रूट जो आहे तो शेवटचा रूट आपल्याला पुन्हा एकदा लिहायचा असतो. इफ यू डोंट नो की कॅल्सीमध्ये कसं फाइंड आउट करायचं तर मी तुम्हाला स्टेप्स पण सांगू शकते. सो आता λ1 λ2 आणि λ3 जे आहेत ते आहेत आपल्या आयगन व्हॅल्यूज जे आपल्याला एक्सपेक्टेड होतं. सो लास्टचा जो काही रूट आहे तो रिपीटेड असल्यामुळे तो एकदाच दाखवला, आपल्याला मात्र 3 रूट्स पाहिजेत. आता बघा कॅल्सीमध्ये कसं फाइंड आउट करायचं. सो कॅल्सीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोडवरती क्लिक करायचं आहे. मोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स येतील आणि त्यामधला तुम्हाला इक्वेशनचा जो ऑप्शन आहे तर तो चूज करायचा आहे. सो इक्वेशनचा नंबर दाबल्यानंतर तुमच्या पुढे काही पर्याय येतील, त्यामधला तुम्हाला क्यूबिक इक्वेशन निवडायचं आहे, एक्स क्यूब वालं किंवा ए क्यूब असं ऑप्शन असेल, एक्स क्यूब असेल, जो काही क्यूबिक इक्वेशन असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत ABCD मध्ये. ठीक आहे, त्या सगळ्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही इक्वल टू प्रेस कराल तेव्हा तुम्हाला रूट्स मिळतील. एक्स हे आहे, वाय हे आहे, झेड हे आहे, असे काही तुम्हाला रूट्स मिळतील आणि मग ते जे रूट्स असणार आहेत तेच आपले आयगन व्हॅल्यूज आहेत. जर क्यूबिकला 2च रूट्स दिले तर याचा अर्थ लास्टचा रूट आपल्याला रिपीट करायचा आहे. ठीक आहे, सिमिलरली क्वाड्रॅटिक असेल तर क्वाड्रॅटिक मध्ये तुम्हाला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. मोड मध्ये जायचं आहे, इक्वेशन मध्ये जायचं आहे. फक्त त्या ठिकाणी क्यूबिक इक्वेशन न निवडता तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन निवडायचं आहे, जे की एक्स स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये असेल. ठीक आहे, आणि मग तुम्हाला 2 रूट्स मिळणार आहेत, एक्स आणि वाय असे 2 रूट्स मिळतील. सो ते तुमचं जे आहे ते आन्सर असणार आहे. क्यूबिकमध्ये क्वाड्रॅटिकमध्ये मोस्टली 2 रूट्स देतातच, पण नाही दिले तर लास्टचं रूट रिपीट करायचं. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला वगैरे सगळं काही पाहिलेलं आहे. आता तुम्हाला मी अजून एक सांगते की क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो. बघा आपल्याकडे सेम मॅट्रिक्स घेऊया आपण, मगाशी जो घेतला होता तर तोच -2 -5 -9 -10 -10 सॉरी -9 -10 -21 त्यानंतर 5 7 आणि 14. सो आता तुम्हाला काय सांगितलं गेलंय की वी हॅव गिव्हन अ मॅट्रिक्स आणि या मॅट्रिक्सचे λ1 λ2 आणि λ3 हे काय आहेत, आयगन व्हॅल्यूज आहेत या गिव्हन मॅट्रिक्सचे. ठीक आहे, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितले. आता फाइंड आउट काय करायचं आहे. सो ते आपल्याला म्हणतायत की क्वेश्चन मध्ये सो वी हॅव टू फाइंड आउट सम ऑफ द आयगन व्हॅल्यूज, म्हणजे λ1 λ2 आणि λ3 आपल्याला यांचं ऍडिशन फाइंड आउट करायचं आहे. सो सम ऑफ रूट्स किंवा सम ऑफ आयगन व्हॅल्यूज आणि प्रोडक्ट ऑफ आयगन व्हॅल्यूज म्हणजे λ1 λ2 λ3 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता एक तर ऑप्शन आहे की तुम्ही आधी सगळं सॉल्व्ह करा, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहा, लॅम्बडा वगैरे फाइंड आउट करा, हा एक ऑप्शन आहे. मग त्याला ऍड करा, मग त्याचं प्रोडक्ट करा, हा पहिला ऑप्शन आहे. पण दुसरा ऑप्शन असा आहे की आपल्याकडे काही शॉर्टकट्स आहेत. आता काय बरं शॉर्टकट्स आहेत, तर सम ऑफ रूट्स जे असतं तर ते नेहमी इक्वल असणार आहे. आपले जे पण डायगोनल्स आहेत, डायगोनल एलिमेंट्स जे आहेत त्याच्या समशी इक्वल असणार आहे. म्हणजे सम ऑफ रूट्स विल बी ऑलवेज इक्वल टू द सम ऑफ द डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे, सो डायगोनल एलिमेंट्स आता काय आहे, -2 -14 आणि सॉरी -10 आणि 14 यांचं सम जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे 2. तेच असणार आहे आपला सम ऑफ रूट्स ऑल्सो. ठीक आहे, तो सम ऑफ रूट्स इज इक्वल टू सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू असणार आहे डिटर्मिनंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स.
सो या ठिकाणी जेव्हा तुम्ही ए चा डिटर्मिनंट फाइंड आउट कराल ते इक्वल टू असणार आहे प्रोडक्ट ऑफ रूट्सची. ठीक आहे. सो बेसिकली पूर्ण सॉल्व्ह न करता तुम्ही अशा पद्धतीने पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल, आपण प्रिव्हियस एक्झाम्पल घेऊया ज्यामध्ये आपण ऑलरेडी आयगन व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत आणि मग आता आपण ते कसं झालंय नेमकं ते व्हेरीफाय सुद्धा करू शकतो की हे नक्की फॉलो होतंय का. हे नक्की लक्षात ठेवा, कारण हे एक्झाममध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स पण विचारले जातात. तुम्हाला एक्सपेक्टेड असं असणार आहे की हे माहिती असलं पाहिजे सो दॅट जास्त वेळ न लावता तुम्ही ॲक्युरेट आन्सर पर्यंत पोहोचू शकाल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण चेकआउट करूया या एक्झाम्पलसाठी की हे ॲप्लिकेबल आहे का. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे आयगन व्हॅल्यूज ऑलरेडी आहेत. आता आपण सम ऑफ आयगन व्हॅल्यूज करूया. किती येणार आहे आपलं सम ऑफ आधी प्रोडक्ट करूया आपण. प्रोडक्ट आपल्याला 5 मिळणार आहे आणि प्रोडक्ट कोणाशी इक्वल आहे डिटर्मिनंटशी. तर बघा या ठिकाणी ऑलरेडी आपण डिटर्मिनंट काढलेला आहे जो की 5 आहे. सो डिटर्मिनंट आणि प्रोडक्ट काय आलं इक्वल टू आलं हे व्हेरीफाय झालं. आता आपण सम करतोय. आता बघा सम काय येणार आहे 7 येते 5 + 1 + 1 7. आता बघा ट्रेस एलिमेंट्सचं किंवा डायगोनल एलिमेंट्सचं सम पण 2 + 2 + 3 काय होतं 7च होतं. तर अशा पद्धतीने हे पण व्हेरीफाय झालं. म्हणजे हे नेहमी ॲप्लिकेबल असणार आहे की सम ऑफ रूट्स इज इक्वल टू सम ऑफ डायगोनल एलिमेंट्स आणि प्रोडक्ट्स ऑफ रूट्स इज इक्वल टू डिटर्मिनंट. तर अशा पद्धतीने आपण ह्या 2 कंडिशन्स पाहिल्या ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत. नक्की नोट डाउन करून ठेवा. सो आपण काही एक्झाम्पल्स पाहिले आयगन व्हॅल्यूजचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आयगन वेक्टर्स कसं फाइंड आउट करायचं पाहणार आहोत. ज्यामध्ये अर्थात आधी आयगन व्हॅल्यूज काढावेच लागणार आहेत आणि मगच आपण आयगन वेक्टर्स फाइंड आउट करू शकतो. सो ते आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो बाय बाय.